जय मल्हार सगळ्यांना. तर काल ना मी डोक्याला तेल लावलं होतं, तर आज सकाळी डोकं धुतलं तर बघा किती छान मोकळे मस्त सिल्की केस झालेत. तर चला असो, इकडं जर स्टाईल वगैरे मारून पण इकडं काम खूप पडलं होतं, तर म्हणलं चला आपलं कामाला लागावा. लगेच इकडं कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे धुतल्याच्यानंतर खूप भूक लागली सारखी झाली आणि आज होता मला उपवास. तर त्यासाठीच इकडं ऊस फोडत बसली होती. तर हा ऊस ना इतका कडक होता, खूपच कडक होता आणि इतका ऊस दिसतोय का हा फक्त मुंबईला ना आम्ही राहत होतो त्या टायमाला 2 रुपयाला भेटत होता. तर असो ऊस खाल्ला आणि मस्त आराम केला निवांत. तर आता इकडं संध्याकाळची झाडझुडची वेळ चालली होती आणि झाडू मी एकीकडे ठेवला आणि एकीकडे शोधत होते. मग इकडं घेतलं घर झाडून. घर झाल्याच्या नंतर इकडं स्वयंपाकाची तयार झाली. तेल नव्हतं, त्यांना तेल सांगितलं होतं, मग त्याने तेल आणून दिलं आणि म्हणलं चला परत आपलं डोकं जरा विचारून घ्यावा, कारण की सकाळी नुसतं तसंच गुतून निवांत आराम केला होता. इकडं डोकं इचरायला घेतलं आणि लगेच डोकं इचरून चहा ठेवला. चहा ठेवल्याच्या नंतर लगेच आज उपवास असल्यामुळे स्वयंपाकाला पण लवकर लागायचं होतं. चहा घेतला आणि इकडं लगेच डाळ लावली शिजायला. डाळ शिजून घेतली आणि छानपैकी मस्त डाळीला तडका वगैरे दिला आणि असा मस्त फोडणीचं आपलं साधाच पांढरा भात केला आणि तिकडं ना शेगडीवर गरम पाणी ठेवलं होतं आणि ते गेले होते बाहेर. तर जेवायला फक्त आम्ही आणि माझ्या मुलीच होत्या. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.